घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या 19 ऑक्टोबरच्या भागात ऋषिकेश जानकीला सांगतो की आता नाना शुद्धीवरती आलेच आहेस तर घरातल्या सर्वांनाच कळेल की त्यांना जिन्यावरून कोणी ढकलून दिलं होतं ते. तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, या सगळ्याची खरं तर आता काहीच गरज नाही आहे. आपल्याला सर्वात महत्त्वाचं नाना बरे होणं हेच आहे आणि सर्वच जण किती खुश आहेत. आधी नानांना सुखरूप बरं होऊ देत, त्यानंतर काय खरं काय खोटं हे आपण पुन्हा बघूयात. तेव्हा ऋषिकेश सांगतो की नाही जानकी, खरी गरज आत्ताच आहे. हे सगळं कोण करतंय हे सर्वांच्या समोर यायलाच हवं. हे बघ जानकी, तू निर्दोष आहे आणि ऐश्वर्या गुन्हेगार आहे हे आता सिद्ध व्हायलाच हवं. ऋषिकेशने स्वतःचा निर्णय पक्का केलेला असतो. जानकीला त्याला न्याय मिळवून द्यायचा असतो. काही वेळानंतर जानकी नानांच्या खोलीत आलेली असते. ती नानांना म्हणते की नाना, तुम्ही किती दिवसानंतर शुद्धीत आलात? इतके दिवस लावतात का शुद्धीत यायला? तुम्हाला माहिती आहे का नाना की मी ज्यावेळी तुम्ही शुद्धीत होतात तेव्हा तुमच्या जवळ यायचे, तुमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारायचे. नाना, मला कधी कधी ना भास व्हायचा की तुम्ही मला रिस्पॉन्ड करताय आणि तोच भास आता सत्यात बदलला आहे नाना. जानकीचा आनंद गगनात मावेनासा होतो व तोच आनंद नानांना स्पष्टपणे दिसत असतो. आणि हे काय नाना, मी तुमच्यासोबतच किती गप्पा मारायच्या, तुम्हाला देखील माझ्यासोबत गप्पा माराव्या लागतील नाना. तेव्हा जानकी ज्यावेळी नानांना असं सांगते त्याच वेळेस नानांच्या डोळ्यातून अश्रू येतात. तर जानकी स्वतःच्या पदराने नानांच्या डोळ्यातील अश्रू पुसते व त्यांना सांगते की नाना, असे अश्रू नाही आणायचे हा डोळ्यात. आणि नाना, मी देवळात गेले होते, मी तुमच्यासाठी अंगारा आणला आहे आणि जोपर्यंत तुम्ही सुखरूप बरे होत नाहीत तोपर्यंत हा अंगारा मी दररोज तुम्हाला लावणार आहे. असं म्हणत जानकी नानांच्या कपाळी तो अंगारा लावते आणि नानांना सांगते की नाना, मला माहिती आहे की तुम्हाला देखील माझ्याशी खूप गप्पा मारायच्या आहेत. तर जानकी खूपच अस्वस्थ होते, कारण नाना जेव्हापासून जिन्यावरून पडले होते ते शुद्धीत येण्यापर्यंत जो काही घरात तमाशा घडलेला असतो ते सगळं काही तिला आठवत असतं. तर ऐश्वर्याने नानांना कायमचं संपवण्यासाठी जो डावपेच आखले होते ते देखील तिला आठवत असतात. तर जानकी तिथे आता नानांना सांगते की नाना, घरचे खूपच काळजीत होते, परंतु आता तुम्ही शुद्धीवर आला आहात ना, तर आता लवकरच ठणठणीत बरे व्हा आणि या घराची जबाबदारी सांभाळा नाना. असं तिथे आता जानकी नानांना सांगते. नाना देखील अस्वस्थ असतात. तर नाना विचार करतात की जानकी, अगं तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे, हे मला स्पष्टपणे तुझ्या डोळ्यात दिसतं आहे. तू माझ्यासाठी काय काय केलं आहेस हे जानकी, मला सुमित्राने सर्व काही सांगितलं आहे. एखादी मुलगी आपल्या बापासाठी जे काही करते त्याच्यापेक्षाही जास्त तू माझ्यासाठी केलं आहेस जानकी. असं नाना तिथे आता मनोमन विचार करत जानकीचा कौतुकच करत असतात. नाना ज्यावेळी हाताचा रिस्पॉन्स देत असतात त्याच वेळेस जानकी नानांचा हात पकडते व नानांना सांगते. जानकी नानांना धीर देते. ती सांगते की नाना, तुम्ही अजिबात काळजी करू नका, लवकरच तुम्ही बोलायला लागाल, चालायला लागाल आणि पूर्वीसारखं सुरळीत सगळं काही होईल. नाना तिथे आता मनोमन विचार करतात की जानकी, मला चांगलंच माहिती आहे की तू कशाचा विचार करत आहेस, परंतु ज्यावेळी मी चांगला ठणठणीत बरा होईल ना, त्या दिवशी मी सुमित्राला सांगेन की मला ढकलून देणारी जानकी नाही तर ती ऐश्वर्या होतील आणि तो दिवस नक्कीच लवकर येईल. असं नाना तिथे आता मनोमन विचार करतात. तर नाना कोणत्या गोष्टीची जास्त काळजी करतात हे जानकीला समजलेलं असतं. जानकी तिथे नानांना समजावते, नाना तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही जास्त स्ट्रेस घेत आहात, परंतु मीही इथेच आहे, तुम्ही देखील इथेच आहात आणि आपण छान गप्पा मारूयात, परंतु सध्या तुम्ही आराम करा. असं म्हणत जानकी जाणार तर नाना जानकीचा हात सोडायला तयारच नसतात. त्यांना काहीतरी जानकीला सांगायचं असतं. तर जानकी म्हणते की नाना, मी नंतर नक्की येईन, तुम्हाला औषधे द्यायला येणारच आहे ना मी, तुम्ही आराम करा. असं सांगून जानकी तेथून निघून जाते. तर इकडे आता नाना शुद्धीवर आल्यामुळे ऐश्वर्या मात्र पूर्ण घाबरून गेलेली असते. ती सयाजीरावांची भेट घेते आणि त्यांना सांगते की नाना शुद्धीवरती आले आहेत. आता नाना सर्वांना सत्य सांगतील की मीच त्यांना ढकलून दिलं होतं. तर तिथे आता सयाजीराव तिथे ऐश्वर्याला विचारतात की परंतु तू काय एवढी घाबरली आहेस, तूच म्हणतेस ना की नाण्याला बोलता येत नाहीये, मग तू कसं सांगणार आहे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा, अहो तुम्हाला कळत कसं नाहीये, त्यांना बोलता येत नाहीये परंतु ते रिस्पॉन्ड करतात, ते हाताच्या इशाऱ्यानेही सांगू शकतात ना की मीच त्यांना ढकललं होतं. ऐश्वर्या पुरते आता हादरून गेलेली असते. काय करावं पुढे ते तुला सुचत नसतं. तर सयाजीरावांनी तिथे आता मोठा मार्ग काढलेला असतो. सयाजीराव ऐश्वर्याला सांगतात की त्या नाण्याला आपण कायमचंच गप केलं तर
तिथे आता ऐश्वर्या घाबरलेली असते आणि ती विचारते की परंतु कसं कसं गप करणार आहोत? म्हणजे आपण आता किती प्रयत्न केले त्यांना कायमचं संपवण्यासाठी. त्यांच्या खोलीत साप सोडला होता माहिती आहे ना, परंतु ती अचानकच मध्ये तडमरली. दादा, हे सगळं काही आता सर्वांच्या नजरेस यायला लागलं आहे. आपल्याला ना सावध होऊन काहीतरी वेगळं करावं लागेल, असं ऐश्वर्याने तिथे आता सांगितल्यानंतर सयाजीराव म्हणतात की आपण त्याच्या मनात एखादी भीती घातली तर त्या भीतीपोटी तो शांत बसेल ना. तर तिथे आता ऐश्वर्या सांगते की दादा, अहो कसली भीती? त्या माणसाला ना कसलीच भीती नाही आहे. त्याला माझ्याबद्दल सगळं काही खरं समजलं होतं ना, तर अगदी निडर होऊन तो सर्वांच्या समोर सत्य घेऊन यायला निघाला होता. माहिती आहे ना तुम्हाला. आणि तेच सत्य समोर येऊ नये म्हणून तर मी त्या माणसाला वरून खालती ढकलून दिलं होतं. दादा नाही, हा मार्ग आपल्यासाठी योग्य नाही आहे. आपल्याला वेगळं काहीतरी असं करावं लागेल की ज्याच्यामुळे त्याचं तोंड कायमचं बंद होईल. ऐश्वर्या तिथे सयाजीरावांना सांगते की असं काहीतरी करा दादा की त्यांच्या मनात आता कायमची भीती बसली पाहिजे आणि त्या भीतीपोटीच त्यांनी माझं नाव नाही घेतलं पाहिजे. तेव्हा तिथे आता ओवी बॉल खेळत असते. इतक्यातच तो बॉल यांच्याकडे ओवीच्या हातून निसटून आलेला असतो. तेव्हा ओवी पळत तो बॉल घेण्यासाठी येते. तर सयाजीराव ऐश्वर्या दोघे आता सावध होतात आणि पटकन जाऊन लपतात. तर त्याचनंतर ओवी आता जाऊन परत खेळायला लागते. ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते. ती म्हणते की इथे मला आता इतकं टेन्शन आलं आहे आणि ही जानकीची मुलगी बिनधास्त खेळते आहे. सयाजीरावांच्या डोक्यामध्ये आता घाणेरडं कारस्थान शिजत असतं. तर तिथे जाता ऐश्वर्या म्हणते की दादा मला सांगा ना प्लीज, मी काय करू? मला काही सुचत नाहीये. तेव्हा सयाजीराव सांगतात की पोरी, राजाचा गळा जर दाबायचा असेल ना, त्यासाठी आधी पोपटाचा गळा दाबावा लागतो. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या चिडूनच विचारते की दादा, पोपट काय, राजा काय, काय बोलताय तुम्ही नक्की? स्पष्टपणे बोला. सयाजीरावांचं लक्ष ओवीकडेच असतं आणि सयाजीराव तिथे आता ऐश्वर्याला सांगतात की माझ्या डोक्यात एक चंगी आयडिया आली आहे. कळेल तुला, लवकरच कळेल. तर इकडे घरामध्ये सर्वच जण एकत्र बसलेले असतात. तेव्हा सारंग डॉक्टरांनी नक्की नानांना काय पथ्यपाणी पाळायला सांगितलं आहे, त्यांना काय खायला द्यायचं आहे, याबद्दल सगळं काही माहिती देत असतो. तर तिथे आता शरू खूपच खुश असते. ती सुमित्राला सांगते की आई, आता नाना शुद्धीवरती आले आहेत म्हटल्यानंतर सर्वच जण किती छान खुश आहेत ना. आता पुढचे काही दिवस आपल्या घरात मुगाची खिचडी, गोडाचा शिरा, पेज हे असे पदार्थ बनणार आहेत. तेव्हा तिथे आता सारंग मुद्दाम शेरूला टोमणा मारत म्हणतो की कुणाचं काय तर कुणाचं काय. तिथे आता सुमित्रा हात जोडते व म्हणते की खरंच देवी आईने आपल्या घरावर आलेलं हे संकट तारलं, यांना लवकर शुद्धीवरती आणलं. देवी आईचीच आपल्या घरावरती कृपादृष्टी आहे. असं ज्यावेळी तिथे आता सुमित्रा त्या सर्वांना सांगते, इतक्यातच जानकी येते आणि म्हणते की हो आई, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. जानकी मंदिरात जाऊन आलेली असते. तिने नानांना अंगारा देखील लावलेला असतो व त्याचबरोबर आणलेला प्रसाद ती तिथे सर्वांनाच वाटते. तर त्याचनंतर जानकीने आता सर्वांना प्रसाद दिलेला असतो. जानकी तिथे आता सुमित्राला म्हणते की आई, अहो आपण देवी आईची ओटी भरायची का? तिच्याच कृपेमुळे आपले नाना लवकर बरे झाले आहेत ना, शुद्धीत आले आहेत. तेव्हा तिथे आता शरू जानकीचे देखील कौतुक करते. ती सांगते की वहिनी, याच्यामध्ये ना तुझं देखील श्रेय आहे. तू केलेल्या निर्जरी व्रतामुळेच नाना लवकरात लवकर बरे झाले आहेत. आजीला आता जानकीचं कौतुक ऐकवत नसतं आणि ती मुद्दाम म्हणते की हो, परंतु नानासाहेब अजूनही पूर्ण बरे कुठे झाले आहेत. तर तिथे आता आजी जानकीला म्हणते की जानकी, तू ते व्रत ना अर्ध्यातून सोडायला नको होतं. तू व्रत पूर्ण केलं असतंस ना, तर नानासाहेब अगदी ठणठणीत बरे झाले असते. तेव्हा तिथे आता जानकीला थोडं वाईटच वाटत असतं. शर्वरी तिथे आजीची चेष्टा करते. ती म्हणते की आजी, मग ना नाना सुखरूप बरे होण्यासाठी तू काय नाही करत उपवास? म्हणजे जानकी वहिनीने ज्याप्रमाणे निर्जळी उपवास केले होते त्याचप्रमाणे कर. आणि तू एक काम कर, जानकी वहिनीसारखं ना अर्ध्यात नको सोडूस, पूर्ण उपवास कर, हो की नाही सारंग? तेव्हा सारंग हसत असतो आणि तो म्हणतो की हो आजी, आजपासूनच करतेस ना सुरुवात. तेव्हा तिथे सर्वच जण हसत असतात. तर सुमित्रा म्हणते की काय रे, तुमचं काय चाललं आहे? आजीची चेष्टा करताय का? आजी तिथे आता सर्वांच्या समोर म्हणते की आपण एक काम करायचं का, नानासाहेबांना नक्की जिन्यावरून कोणी ढकलून दिलं ते विचारूयात. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. जानकी तिथे म्हणते की नाही आजी, अहो नाना आता कुठेतरी सुखरूप बरे झाले आहेत. आता तरी ते शुद्धीत आले आहेत, उगाच त्यांना त्रास नको द्यायला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, सत्य हे बाहेर पडायलाच हवं आहे. आपण जाऊन नानांना विचारूया, तेही आत्ताच्या आत्ता.
तर तिथे आता ऋषिकेश उठणार इतक्यात सुमित्रा त्याला थांबवते आणि सांगते की त्यांचा ना आत्ताच डोळा लागला आहे, आपण नंतर विचारूयात. जानकी ऋषिकेशला सांगते की ऋषिकेश, आता नानांना जिन्यावरून कोणी ढकलून दिलं हा न्यायनिवाडा आपण उद्या लावूयात, परंतु आता नानांच्या जवळ कोणीच जायचं नाही, कळलं? त्यांना उगाचच आपल्यामुळे त्रास व्हायला नको. जानकीने तिथे सर्वांनाच समजावलेलं असतं. तर त्याचनंतर मध्यरात्री ऐश्वर्या नानांच्या खोलीत आलेली असते. तिथे सदा आता झोपलेला असतो. तर ती त्या सदाला उठवते. तेव्हा तो सदा सांगतो की माफ करा, मला ना अचानकपणे डोळा लागला. तेव्हा तिथे ऐश्वर्या त्याला म्हणते की रील बघून बघून थकला असाल ना तुम्ही, तुमचे डोळे देखील थकले असतील, जा तोंडावर पाणी मारून या, पाय मोकळे करून या, तोपर्यंत आहे मी इथे. तर सयाजीरावांच्या डोक्यात घाणेरडं कारस्थान शिजलेलं असतं व त्याचप्रमाणे त्यांनी ऐश्वर्याला ते पुढे नक्की काय करायचं आहे हे सांगितलेलं असतं. त्यासाठी ऐश्वर्या नानांच्या खोलीत आलेली असते. तर तिथेच ठेवलेलं पाणी घेऊन ऐश्वर्या नानांच्या तोंडावरती मारते आणि त्यांना म्हणायला लागते की म्हातारं उठ. तेव्हा नाना ज्यावेळी डोळे उघडतात तेव्हा ते खूपच चिडलेले असतात. तर तिथे आता ऐश्वर्या म्हणते की काय रे म्हाताऱ्या, तुला बोलता येत नाहीये तरी बोलायची किती हौस आहे, तुला शिव्या द्याव्याशा वाटत असतील ना मला, दे, परंतु मनातून दे. त्यानंतर नाना हाताचा रिस्पॉन्स देत असतात व ऐश्वर्यावरती ते खूपच भडकलेले असतात. तेव्हा ऐश्वर्या त्यांचा हात पकडते आणि त्यांना म्हणायला लागते की काय बोलता येत नाहीये तरी हात खूप वळवळतायत ना. तर तिथे आता नीच ऐश्वर्या मुद्दाम नानांना त्रास देत असते. ती नानांना म्हणायला लागते की उद्या ज्यावेळी ती सुमित्रा तुला विचारेल की तुला जिन्यावरून कोणी ढकलून दिलं होतं, तेव्हा तू असंही माझ्याकडेच बोट दाखवणार आहेस, हे मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा नाना हाताचा रिस्पॉन्स देऊन बोट खरोखरच ऐश्वर्याकडे दाखवत असतात. तेव्हा ऐश्वर्या नाटकं करायला लागते आणि ती म्हणते की अरे बापरे, म्हणजे आता माझा खेळ संपला, आता तू सर्वांच्या समोर माझं नाव सांगितलंच म्हणजे मी कायमची संपले म्हणायचं, परंतु मला ना संपवणारा अजून पैदा झालेच नाहीये रे. असं म्हणत नीच ऐश्वर्या तिथे आता नानाची कॉलर पकडते आणि त्यांना म्हणायला लागते की काय रे, तू मला संपवायला निघाला होतास ना, तू माझं सत्य सर्वांच्या समोर आणायला निघाला होतास, परंतु बघ तुझीच काय अवस्था करून ठेवली आहे मी. आता तू माझ्याकडे बोट रोखला आहेस म्हटल्यानंतर तुला काय वाटतं की मी तुला जिवंत ठेवेन म्हाताऱ्या. तेव्हा नाना ओरडत असतात व ते ऐश्वर्याकडेच बोट दाखवत असतात. तेव्हा तिथे ऐश्वर्या त्याला म्हणते की वा, आता तुला स्वतःच्या मरणाची देखील भीती वाटत नाहीये वाटतं. तर तिथे ऐश्वर्या नानांना म्हणते की काय रे म्हाताऱ्या, मी ना तुला आता एक व्हिडिओ दाखवणार आहे, एक अशी हॉरर व्हिडिओ की ज्याच्यामुळे तुझं तोंड तर बंद राहीलच परंतु तुला भीती देखील वाटेल. असं म्हणत ऐश्वर्या स्वतःचा मोबाईल ओपन करते व त्यामधला असणारा व्हिडिओ नानांना दाखवते. तर नानांना आता त्या व्हिडिओ पाहताच मोठा धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या जसं सांगेल अगदी त्याचप्रमाणे नाना आता करायला तयार झालेले असतात. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जानकी गुलाबला हाक मारून बोलावून घेते आणि ती म्हणते की माझं एक काम करा, मी देवी आईचा निर्जळी व्रत केले होते ना, तेव्हा तिथे आता मला आईने ते व्रत सोडायला सांगितले होते, तेही अर्ध्यातून. तर गुलाब त्यांना जानकीला म्हणतो, वहिनी त्यावेळी तुमची तब्येत किती खराब झाली होती आणि ते व्रत सोडलं तेच बरं केलं ना. तर तिथे आता जानकी सांगते की हो, परंतु देवी आईकडे मी दुसरा देखील एक व्रत केला होता की नाना सुखरूप बरे झाले ना की मी गावातल्या सर्व माणसांना 10 किलो मिठाई वाटेन, हे पैसे घ्या आणि आधी हलवायाकडे जा आणि मिठाई घेऊन या. असं जानकी ज्यावेळी गुलाबला सांगते व पैसे समोर करते, गुलाब ते पैसे घेणार इतक्यातच कारस्थानी ऐश्वर्या तिथे येते व तिच्या हातून आता ते पैसे हिसकावून घेते. जानकी गुलाब या दोघांनाही आता मोठा धक्का बसलेला असतो. तर तिथे आता जानकी ऐश्वर्याला जाब विचारते की हे काय वागणं झालं ऐश्वर्या. तेव्हा ऐश्वर्या सांगते गुलाबला तिची रूम साफ करायला. गुलाब आता एकदा जानकीकडे एकदा ऐश्वर्याकडे पाहत असतो. तर तिथे आता ऐश्वर्या त्याला पुन्हा सांगते की तुला ऐकू आलेलं नाही आहे का, जा जाऊन माझी रूम साफ कर. बहुतेक गुलाब तू विसरला आहेस की घराच्या किल्ल्या माझ्या जवळ आहेत, त्यामुळे मी जे सांगते तेच होणार, जा जाऊन रूम साफ कर. असं सांगितल्यानंतर गुलाबचा देखील नाईलाज होतो. तो तिथे काही न बोलता निमूटपणे ऐश्वर्याची खोली साफ करण्यासाठी जातो. जानकीला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो. जानकी तिथे ऐश्वर्याला बजावून सांगते की ऐश्वर्या, आईने हातात किल्ल्या दिल्या म्हणजे घराची मालकीण होत नाहीस तू. तू गुलाबदादाच्या हातून पैसे असे हिसकावून का घेतले, ते पैसे माझे आहेत, ते परत कर. असं ज्यावेळी जानकी तिथे ऐश्वर्याला सांगते तेव्हा ऐश्वर्या तिला विचारते की तुझे पैसे 10,000 रुपये कुठे काम करून ते पैसे कमवून आणले आहेस तू.
तर जानकी देखील ऐश्वर्याला सणसणीत उत्तर देते. ती तिला विचारते की तू मला विचारणारी कोण आहेस? ते पैसे माझे आहेत आणि मला परत कर. आणि जानकी ते पैसे आता हिसकावून घ्यायला लागते. तेव्हा ऐश्वर्या उठते आणि म्हणते की 1 मिनिट, हे पैसे तुझे आहेत म्हणजे कुठून आणलेत सांग बरं मला. तेव्हा जानकी तिला उत्तर देते की माझ्या कपाटातून, माझ्या नवऱ्याने कमवलेले पैसे आहेत ते. तेव्हा ऐश्वर्या आता जानकीला शब्दात पकडते व तिलाच उलट उत्तर द्यायला लागते की हे बघ, तुझ्या नवऱ्याने कमावले आहेत म्हणजे कंपनीतूच कमावले असतील ना. आणि नानांनी मृत्यूपत्रात काय लिहून ठेवलं आहे की पैसा अडका व कंपनी दोन्हीही सारंगच्या नावावरती आहे. म्हणजे हे पैसे सारंगचे झाले आणि सारंगच्या पैशांवरती माझा अधिकार आहे. तर जानकी तिथे आता ऐश्वर्याला म्हणायला लागते, अगं ऐश्वर्या, हे पैसे मी स्वतःसाठी वापरत नाही आहे. नाना शुद्धीवरती आल्यानंतर मी याच पैशातून गावातल्या लोकांना मिठाई वाटणार होते. तसं व्रत केलं होतं मी आणि ते पैसे त्यासाठी मी वापरते. तेव्हा तिथे आता ऐश्वर्या पैसे द्यायला तयारच नसते. तिथे तू निघून जाणार तर जानकी तिला म्हणते, ऐश्वर्या निमूटपणे ते पैसे परत कर. हे बघ, नाना शुद्धीवरती आल्यानंतर ना सगळ्यांनाच खरं काय ते कळेल. तुझा खरा चेहरा त्यावेळी सर्वांच्या समोर येईल. मग बघूया की या पैशांना तू हात लावतेच कसा. तर तिथे आता ऐश्वर्या देखील तिला उलट उत्तर देते की हो, मग नाना शुद्धीवरती आल्यानंतर खरं काय ते सगळ्यांना कळल्यानंतरच माझ्याकडे पैसे मागायला ये. दोघींचा आवाज इतका वाढलेला असतो, दोघींमध्ये भांडण पेटलेलं असतं. घरातले सर्वच जण येऊन विचारतात की नक्की काय झालं आहे, आता तुम्ही दोघी कोणत्या कारणांवरून भांडत आहात. ऐश्वर्या लगेच आपल्या मूळ नाटकावरती येते. तिचा ड्रामा सुरू होतो सिंपती मिळवायची. आणि ती जाऊन सुमित्राला म्हणते की आई बघा ना हो, जानकी वहिनी पैसे दान करायला निघाले आहेत. तर तिथे आता जानकी सुमित्राला खरं काय ते सांगते. ती म्हणते की ऐश्वर्या, तोंडाला येईल ते बोलू नकोस. आई मी सांगते, मी देवळामध्ये देवीआईजवळ व्रत केला होता की नाना शुद्धीवरती आल्यानंतर गावात 10 किलो मिठाई वाटेन आणि तीच मिठाई वाटण्यासाठीचे हे पैसे आहेत. आणि ऐश्वर्या आता ते पैसे माझ्या हातून तिने हिसकावून घेतले. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर ऐश्वर्या तिथे आता सुमित्राला म्हणते की हो आई, कारण हे पैसे आमचे आहेत ना. आता नानाने मृत्यूपत्रात काय लिहून ठेवलं आहे, पैसा अडका कंपनी ही सारंगच्या नावावरती आहे. म्हणजे हे पैसे सारंगचेच झाले. आणि जर जानकी वहिनींना हवेच होते तर त्यांनी माझ्याकडून मागून घ्यायचे ना. असं ज्यावेळी ऐश्वर्या तिथे सांगते तेव्हा ऋषिकेशला देखील खूप राग येतो. त्याच्या डोक्यातच तिडक जाते. सारंग आता ऋषिकेश आता खूपच भडकलेला असतो. तो तिथे ऐश्वर्याला विचारतो की म्हणजे आता मी तुझ्याकडून आणि माझ्या भावाकडून पैसे मागायचे आहेत का? तुझं डोकं ठिकाणावर तरी आहे का? त्याच वेळेस जानकी आता ऋषिकेशला थांबवण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते की ऋषिकेश प्लीज थांबा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बस झालं ग जानकी, आता मी शांत नाही बसणार. खूप सहन केलं या पोरीला. ऐश्वर्या, मी आता तुला सांगतो आहे, मुकाटेने ते पैसे जानकीच्या हातात टेक. असं ज्यावेळी ऋषिकेश तिथे म्हणतो तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही हा दादा, हे बघा, हे पैसे आमचे आहेत. नानाने मृत्यूपत्रात जे लिहून ठेवलं आहे त्याचा मी अनादर नाही करू शकत. तुम्हाला पैसे हवेच होते तर आमच्याकडून घ्यायचे ना. ज्यावेळी ऐश्वर्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं आता तर मात्र ऋषिकेश रागाने पेटूनच उठतो. आणि तो तिथे आता म्हणायला लागतो की म्हणजे तुमच्याकडून पैसे उसने मागायचे, त्यासाठी काय तुला आम्ही भिकारी वाटतो का? असं ऋषिकेश तिथे आता ऐश्वर्यावर जाब विचारतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत की आजीला तिथे आता आग लावायची असते. आणि आजी तिथे जानकीला म्हणते की काय ग जानकी, तूच म्हटली होतीस ना की नाना शुद्धीवरती आल्यानंतर न्यायनिवाडा करायचा म्हणून, मग त्याचं काय झालं? तर त्याचनंतर घरातले सर्वच जण एकत्र जमलेले असतात. तर ऐश्वर्या तिथे नानांना विचारते की सांगा नाना, तुम्हाला कोणी ढकलून दिलं होतं? तिथे आता नाना हात पुढे करत बोटाच्या इशाऱ्याने ऐश्वर्याला दाखवतात. परंतु एका सेकंदात नाना हे जानकीकडे बोट दाखवतात. तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो. तर तिथे ऐश्वर्या मोठ्या कांगावा करत म्हणायला लागते की बघा, नानांनी सत्य सांगितलं आहे, जानकी वहिनीनेच त्यांना ढकललं आहे. तेव्हा ऋषिकेशला मोठा धक्काच बसलेला असतो. ऐश्वर्याने वेगळाच डाव खेळलेला